श्री स्वामी समर्थ। जे काही काम तू आता या क्षणी करत असशील ते काम करता करता हा माझा सुसंवाद ऐक। बाळा, हा सुसंवाद तुझ्यासाठीच आहे। असंच माझ्याशी जुडलेला राहाल तर रोज तुला नवनवीन प्रेरणा, आधार मिळेल। बाळा, आयुष्य हे एक बदलत्या ऋतूप्रमाणे आहे। कधी दुःख म्हणजे उन्हाळा तर सुखाची चाहूल म्हणजे पावसाळा आणि समाधान म्हणजे हिवाळा। तुझे हे स्वामी म्हणतात की आयुष्यात हे 3 ठराविक टप्पे काही काळच ठरलेले असतात। आता जरी तुला तुझी वेळ ही कठीण वाटत असली तरीही तुला ती पार करावीच लागेल। आज मी तुला भरभरून प्रेम आशीर्वाद देत आहे। हा आशीर्वाद आणि प्रेम मिळवण्यासाठी हो स्वामी, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे असं टाईप कर। मी तुझ्याशी रोज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये बोलत असतो, कारण मी सर्वव्यापी आहे। मी तुला खूप प्रेमाने, मायेने बनवलेले आहे। म्हणून इतर कुणीही तुला दुखावून गेले तरीही तू मात्र स्थिर राहतो, कारण मी तुझ्यात फक्त प्रेम भरलेले आहे। बाळा, तुझे हे स्वामी ब्रह्मांड नायक आहे आणि तू या ब्रह्मांड नायकाचा प्रिय दूत। माझ्या या दूतांना कुणीही हानी पोहोचवू शकत नाही। माझे सगळीकडे लक्ष असते। सगळ्यांच्या चांगल्या वाईट कर्माचा माझ्याकडे लेखाजोखा असतो। म्हणून कर्मात सद्गुरू नामस्मरण खूप मोलाचे असते। तू ज्या क्षणी या सद्गुरू चरणी माथा टेकवला त्याच क्षणापासून तुझ्यावर आणि तुझ्या मनावर माझा अधिकार हा अनंत काळासाठी झाला। म्हणून तू करत असलेल्या प्रत्येक कष्टाला योग्य फळ देणे हे माझे कर्तव्य आहे। जर तुला तुझ्या कष्टाला फळ हवे असेल तर आताच्या क्षणी डोळे बंद करून तुझ्या स्वामींना म्हण की हे स्वामी राया, तुझी कर्मे अनंत आहे। तुम्हीही निर्गुण निराकार आहात। तुमचे गुण वर्णिता वेदही थकलेले आहेत। अशा परम निर्गुण स्वरूपाचे मी नेहमी मनापासून चिंतन करतो। तुम्ही खूप दयाळू आहात। मी आता माझा हा जीव तुमच्या चरणी अर्पण केला आहे। मी पूर्णतः तुमच्या चरणी लीन झालो आहे। पण हे गुरुराया, मला व्यावहारिक कर्म पार पाडण्यासाठी या जगाचे काही नियम आहेत ते पूर्ण करावे लागतात। स्वामी, मी सध्या जे काही कष्ट करत आहे त्या कष्टाला योग्य फळ मिळू द्या आणि तुमच्या या लेकराची संसाररूपी नौका सुरक्षित करा। जेव्हा अशी कळकळीची स्तुती प्रार्थना एखाद्याकडून होते तेव्हा लगेच हे सर्व ब्रह्मांड ती प्रार्थना पूर्ण करण्यासाठी कामाला लागते। बाळा, अपर्ण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ असते। आपल्याला जे जे आवडते ते ते मनोभावे आपल्या गुरूंना अर्पण करावे। येथे सर्व काही मनाचेच करावे लागते। भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना हीच उत्तम होय। ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे, म्हणजे त्यामध्ये प्रेम निर्माण होते। स्वामी म्हणतात की आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत जाते। जर त्या मूर्तीची उपासना एखाद्या सत्पुरुषाने केलेली असेल तर त्या मूर्तीमध्ये प्रचंड तेज असते आणि ते फार काळही टिकते आणि ते इतरांना उपयोगीही येते। जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत असते। सर्व भोग भोगून काळजी नसणे ही उपासनेचे खरे मर्म आहे। उपासनेचे तेज हे विलक्षण असते। बाळा, ज्यांच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे कार्य करत असतो। तुझ्या मागे तुला सांभाळणारी श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती आहे, तर तुला चिंता करण्याची काहीच गरज नाही। परब्रह्माला सगुणामध्ये आणले हा सत्पुरुषांचा आपल्यावर फार मोठा उपकार असतो। आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत। ते आपल्या मागे आहेत
तेच तर आपल्या सुखांचा आधार आहेत. ही जाणीव जेव्हा आपल्या मनी वाढत जाते तेव्हा येणाऱ्या संकटांना आपले मन कधीच घाबरत नाही. बाळा, जेव्हा आपण आपल्यातील अहंकारावर मात करून आपल्यातील मी म्हणणाऱ्या मनावर मात करून स्वामी प्रेमाच्या भावनेने मारीत समर्पित संकल्प करतो आणि त्या दिशेने कर्म करण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला स्वामींनी आपल्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी स्वतःवर घेतलेली असते. त्यावेळी आपल्या शरीराद्वारे झालेला संकल्प हा ईश्वरीय संकल्प बनतो. आपल्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म ईश्वरीय कर्म असते आणि त्यात निशंक आपल्याला निश्चितपणे यश प्राप्त होत असते. बाळा, तूही एक अत्यंत नम्र स्वामीदूत झालेला आहेस. त्यामुळे तुझ्या हातून जे काही घडत आहे ते स्वामींच्या इच्छेने घडत आहे. स्वामींचा तुझ्यासोबत होणारा दैवी सुसंवाद तू पूर्णपणे ऐकल्यास धन्यवाद. एक लक्षात ठेवा, आपले विचारच आपले पुढील भविष्य घडवत असतात. त्यामुळे निशंक रहा, निर्भय रहा. श्री स्वामी समर्थ.